नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे. पोलीस भरती फॉर्म भरले असेल, काहींनी भरायचे असेल आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना ईमेल आय डी तुम्ही चुकीचा टाकला असेल, त्यावर पण एक उपाय आहे. तो कोणता आहे मी तो लवकरच सांगणार आहे. काही 5 दिवस फक्त बाकी आहे. काही मुलांचे चुकीचे ईमेल आय डी टाकल्यानंतर त्यांचं जे ईमेल आय डीवर जे काही ईमेल जातो त्यामध्ये व्हेरीफायचं ऑप्शन आपल्याला व्हेरीफाय करावं लागते. ते झालं नसेल तर आता तुम्हाला महत्त्वाची माहिती म्हणजे ईमेल आय डीमध्ये आपल्याला चुकीचं टाकल्यानंतर एक नवीन ऑप्शन येते. ते कोणतं आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर यामध्ये खालच्या बाजूला आल्यास युजर नेम व ईमेल आय डी बदला हे ऑप्शन आहे आपल्याला पाहायला मिळते. ते ऑप्शन ज्यांची ईमेल आय डी चुकलेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते वरच्या बाजूचं जे ईमेल आय डी विसरला आहे ते आहे, पण हे खालच्या बाजूचं जे दिलेलं आहे युजर नेम ईमेल आय डी बदला, तर यावर तुम्हाला जायचं आहे. यावर गेल्यानंतर अशा पद्धतीचं पॉपअप ओपन होते. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही काय दिलेलं आहे. ही जी सुविधा आहे, ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही, फक्त त्यांच्याकरिता ही जी सुविधा देण्यात आलेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर काय करायचं आहे तुम्हाला आता, तर ही जी या ईमेल आय डी बदला म्हणजे ईमेल आय डी बदला यावर गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यावर तुमचा OTP येतील. त्यानंतर तुमचं जे व्हेरीफाय जे ऑप्शन आहे ते तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन ओपन होऊन जातील. तर ज्यांचं व्हेरीफाय झालं नसेल ईमेल आय डीवर त्यांनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे मुलं आता प्रॉब्लेममध्ये होते, सर की माझी ईमेल आय डी चुकीची गेलेली आहे पोलीस भरतीचे फॉर्म भरताना, तर माझं जे व्हेरीफाय होऊन नाही राहिलं, जे पोलीस भरतीचा फॉर्म आहे तर तो व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ही सुविधा देण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा होता महत्त्वाचा व्हिडिओ जे मुलांपर्यंत पोहोचवायचा होता. खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते, सर ईमेल आय डी चुकले आता काय करावं. तर हे ऑप्शन आता यामध्ये जे पोलीस विभागातर्फे आपल्याला दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यातर्फे. तर कुठे जायचा, या पेजवर आल्यानंतर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला इथेच तुम्हाला एक ऑप्शन दिसून येतील. हे बघा, युजर नेम ईमेल आय डी बदला. तर या ऑप्शनवर जाऊन तुम्ही यामध्ये तुमचा युजर नेम ईमेल आय डी बदलू शकता. तुम्हाला परत मी सांगत आहे कशा पद्धतीची प्रोसेस आहे, मी तुम्हाला सांगितलेच आहे. कोणाचं व्हेरीफाय झालं नसेल तर त्यांच्यासाठी सुविधा तुम्ही मोबाईल नंबरने सुद्धा व्हेरीफाय करू शकता. तर ही होती महत्त्वाची माहिती. तुम्हाला कशी वाटली, जर याबद्दल अजून काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. शुभ्रा टेक हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही जरूर फॉलो करा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा. इंस्टाग्राम चॅनल त्याला सुद्धा जरूर फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.